अफजलाचं पोट आणि शाहिस्त्याच्या बोटा पलीकडे पण काही इतिहास होता जो मोठ्यांना फारसा लक्षात नसतो. हा इतिहास मुलांना खेळता खेळता कळत जातो. मोठ्या माणसांची काय अडचण आहे माहिती का? बुलेटवरती भगवे झेंडे लावून रॅलीज काढून मोठे मोठे पुतळे उभ्या करून रस्त्याला त्यांची नावं देऊन आपण प्रेम व्यक्त करतो. प्रेम निर्माण करायला आपल्याकडे कोणतं माध्यम आहे? 15,000 कुटुंबांपर्यंत पोहोचलो आहोत. फोन करून विचारलं खेळतं का रोज? पालक सेम हेच रिॲक्शन झाले, रोज कोण शक्य नाही, 1.5 तास लागतो. आम्ही नाही, रोज नाही खेळत, पण मुलं अफजलाला मारल्याशिवाय झोपत नाहीत. नमस्कार, जम्बूद्वीपमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत अनिरुद्धजी. नमस्कार अनिरुद्धजी. अनिरुद्धजींनी एक वेगळा गेम बनवला आहे. गेम म्हटलं की आपल्यासमोर येतात चायनीज प्रॉडक्ट्स किंवा प्लॅस्टिकची खेळी, ज्याचा एक तर अभ्यासाशी काही संबंध नसतो, इतिहासाशी तर काहीच संबंध नसतो. पण अनिरुद्धजी आणि त्यांच्या टीमनी एक असा गेम बनवला आहे ज्यामुळे लहान मूल असो किंवा वयस्कर व्यक्ती, इतिहास शिकण्याची जी मजा आहे ती ह्या गेममध्ये आहे. यांच्यासोबत आपण चर्चा करून बघूया की त्यांनी नक्की काय बनवलंय, कसं आहे, त्यांचे लॉंग टर्म प्लॅन्स काय. अनिरुद्धजी, अजून एकदा आपलं स्वागत आहे. थँक्यू. jambudweep.com मध्ये. आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा की नक्की मावळा आपण जे मागे बघतोय, ह्यूज कटआउट्स आपल्या शूरवीरांचे, हे नक्की काय आहे? सांगायला खूप आनंद होतोय की बोर्ड गेम ही तसं पाहायला गेलं तर आपले कल्चर नाही, नवा व्यापार ही जेमतेम झेप आपली. सो आपल्या लोकांना बोर्ड गेम खेळण्यासाठी म्हणून फारसे इंटरेस्ट किंवा कलच नाही, कारण की ते आपल्या मातीशी जोडलेले नसतात. झालं काय की एक महत्त्वाचा मुद्दा डोक्यात कायम असायचा की आपला इतिहास ज्या पद्धतीने लहान मुलांना शिकवला गेला पाहिजे तो शिकवला जात नाही, ही एक वडील म्हणून कायम जाणीव, एक टोचणी असायची. लॉकडाऊनमध्ये झालं असं की ज्यावेळी घरी थांबून राहिलो आणि लक्षात आलं की ह्याच्यावर आता काम करता येऊ शकतं. तर आपला इतिहास अभिनव पद्धतीने आपल्या नवीन पिढीपर्यंत पोहोचावा यासाठीचा हा प्रयत्न म्हणजे हा स्वराज्यपट आहे. बोर्ड गेमचं आपण स्वराज्यपट म्हणतो आहोत. ह्याचं नाव आहे मावळा. ह्याच्यामध्ये शिवछत्रपतींचा मावळा बनवून तुम्ही त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा, स्वराज्य लढ्याचा थरार अनुभवत घटना कशा घडतायत ते समजून घेत घेत पुढे जाता. विजयी घटनांवर, जिथं आपण जिंकलो होतो अशा घटनांवर तुम्हाला बक्षिसाचे होन मिळतात. खेळाचं चलन होन आहे आणि स्वराज्याच्या खजिन्यातून मिळणारे पैसे कधी अफजल आला, सुभा लुटतोय, शाहिस्ते खान पुण्यात येऊन 2-2, 3-3 वर्ष थांबला, अशा ठिकाणी द्यावे लागतात. पैसे द्यायला मजा येत नाही. मग कळतं स्वराज्य लढ्यात किती उतार चढाव होते, कोणकोणत्या घटना कोणकोणत्या क्रमाने घडल्या. मोठ्या माणसांची काय अडचण आहे माहिती का? अगदी लहान असताना आपण शिवछत्रपतींचा अभ्यास थोडासा करतो, थोडासा सक्तीने म्हणा करतो, पण नंतर आपण फक्त गोडवे गातो. बुलेटवरती भगवे झेंडे लावून रॅलीज काढून मोठे मोठे पुतळे उभ्या करून रस्त्याला त्यांची नावं देऊन आपण प्रेम व्यक्त करतो. प्रेम निर्माण करायला आपल्याकडे कोणतं माध्यम आहे? इतिहासाच्या पुस्तकातून आधुनिकतेच्या नावाखाली अकबराच्या खाली एका पॅरेग्राफमध्ये CBSE बोर्डमध्ये शिवछत्रपती शिकवतात. ICSE बोर्डमध्ये तर जॉन ऑफ आर्क आलंय, शिवछत्रपती तर नाहीच आहेत. एक युगपुरुष आपल्या मातीत होऊन गेलेले, ज्यांचं चारित्र्यात खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, पण ते शिकवायला माध्यमच नाही. मग मुलांना शिवछत्रपती कळण्यासाठीचं हे माध्यम आहे, ज्याच्यामध्ये एक कुटुंब, आम्ही म्हणतो एक भारतीय खेळ आहे जो भारतीय कुटुंबासाठी आहे. सगळं कुटुंब मावळा बनून फासे टाकून पुढे जातं, हर हर महादेव म्हणत. विजय घरांवर मिळणारे पैसे, जाणारे पैसे, स्वराज्य लढ्यातले उतार चढाव, अफजलाचं पोट आणि शाहिस्त्याच्या बोटा पलीकडे पण काही इतिहास होता जो मोठ्यांना फारसा लक्षात नसतो. हा इतिहास मुलांना खेळता खेळता कळत जातो. राज्याभिषेकाला यायचं, कमवलेलं सगळं तुम्हाला होन मिळतात, दुर्ग मिळतात, योद्धे मिळतात, कमवलेलं सगळं महाराजांच्या चरणी अर्पण करायचं. मग तो योद्धा, तो मावळा जो जास्त स्वराज्य संपन्न करेल तो मानाचा मावळा बनतो, मग त्याला तो जिंकतो हा खेळ. असा हा कॉन्सेप्ट आहे. आपल्या सर्वांचा अनुभव आहे की व्यापार गेम हा मी तरी अजूनपर्यंत आयुष्यात कधी कम्प्लीट केला नाही. बरोबर, आपण बोर होत होतो. एक 10-15 मिनिटाची एक्साइटमेंट असते, मग ते कट करण्यामध्ये एक्साइटमेंट असते, तो पण लिमिटेड असतं. बरोबर. मग हा जो मावळा गेम आहे, अजूनपर्यंतचा अनुभव काय, अजूनपर्यंत फीडबॅक आहे, हा गेम कम्प्लीट करतात का मुलं?
बोर्ड गेम हा 2-3 टप्प्यांमध्ये खेळता येऊ शकतो. आमचा आता 2-1 वर्ष आम्ही काम करतो आहोत. फोन करून ऑनेस्टली ज्यावेळी विचारतो, आम्ही 15,000 कुटुंबांपर्यंत पोहोचलो आहोत. फोन करून विचारलं, खेळतं का रोज? पालक सेम हेच रिॲक्शन देते, रोज कोण शक्य नाही, 1.5 तास लागतो. आम्ही नाही, रोज नाही खेळत, पण मुलं अफजलाला मारल्याशिवाय झोपत नाहीत. इतकी सुंदर रिॲक्शन त्याची येते. बरोबर आहे, रोज खेळण्याला एक वेगळं आव्हान आहे, पण एक गॅरंटी आहे, खेळताना मजा येते का? तर मजा डेफिनेटली येते. आणि कितीही शिवछत्रपतींचे मावळे बनवून एकाच कामासाठी जरी खेळाडू खेळत असतील, तरी स्वराज्य संपन्न करण्यासाठीच्या स्पर्धेमधली चुरस व्यवस्थित एस्टॅब्लिश होते. म्हणजे तानाजीराव मिळण्यासाठी 6 वर्षाचा माझा मुलगा बरोबर स्ट्रॅटेजाईज करतो गेम. असं बरेच त्याचे ॲस्पेक्ट्स आहेत. तर अनिरुद्धजी, आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा की अनिरुद्धजी नेमके कोण आहेत, त्यांनी काय केलं अजून म्हणतं, मग ते इथे कसे आले, प्लीज आमच्या प्रेक्षकांना सांगा. सो ती पण थोडीशी वेगळ्या धाटणीची गोष्ट आहे. मी स्वतः इंजिनियर आहे. इन्स्ट्रुमेंटेशन या क्षेत्रात उपकरणीकरण मध्ये माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे, अभियांत्रिकी शिक्षण झालेलं आहे. व्यवस्थित माझा 15-1 वर्षांचा कॉर्पोरेट एक्सपिरियन्स आहे. मी मशीन ऑटोमेशन करायचो. गोदरेज या आपल्या देशातल्या सगळ्यात मोठ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसाठी मी त्यांच्या वतीने वर्कफ्लोर्स डिझाईन करायचो. पुण्यात राहून 6 राज्यांचा सेल्सची कन्सेप्ट सेल ज्याला म्हणतात त्याची जबाबदारी होती माझ्याकडे. आणि खूप चांगलं व्यवस्थित पोर्टफोलिओ बनायला गेला तर कॉर्पोरेटमधला खूप छान होता. पण लॉकडाऊनमध्येच ज्यावेळी असं म्हणतात ना की तुम्हाला पर्पज, तुम्ही इथं कशासाठी आला आहात, हे कारण मिळायला काही वय लागत नाही. सो सॉर्ट ऑफ तसं झालं. लॉकडाऊनमध्ये हे या क्षेत्रात आलो आणि तिथून पुढे अभ्यास सुरू केला. सो जन्मल्यापासून शिवछत्रपतींचा मोठी मोठी पुस्तकं वाचलीत, लिहिलीत का तर नाही. 2 वर्षांपूर्वी, 2.5-3 वर्षांपूर्वी प्रॉब्ली माझं पण आपल्या देशातल्या 90% लोकांना जेवढा 10%च इतिहास माहिती असतो, त्या 90%मध्येच मी होतो. पण एकदा या क्षेत्रात आल्यानंतर, शिवछत्रपती हे व्यक्तिमत्व समजायला लागल्यानंतर मग जो अभ्यास केलाय त्याच्यावरती हे निर्माण होऊ शकतं. आता गेम्स काढायला तुम्ही कोणते गेम्स आपण काढू शकतो? बरोबर. आपण बरेचसे प्रॉडक्ट्स बघतो जे चायनाहून आणतात आणि त्याला रिपॅकेज करतात, व्हाईट लेबलिंग आपण ज्याला म्हणतो ते करतात. म्हणजे व्यवसाय करायला आपण कोणताही करू शकतो. येस. मग मावळाच का? मुळात खेळ बनवायचा हे एकमेव ध्येय नव्हतंच. आपला इतिहास हा रंजक आणि मनोरंजन करत एंगेजिंग मेथडनी इनोव्हेटिव्हली आपल्या मुलांपर्यंत पोहोचवावा हा उद्देश होता. आपल्याकडे काय ना, ॲबॅकस सारखी उपकरणं आलीत गणित शिकवायला, किंवा तुम्ही प्रोजेक्टरच्या सहाय्याने पृथ्वी सूर्याभोवती कशी फिरते हे दाखवू शकता. हे आधुनिकीकरण शिकवण्याचं जे आहे ते इतिहास या विषयाला नाही येऊ शकत. आपला इतिहास शाळांमधून भेटतो त्यावेळी मार्क खाणारा विषय बनून जातो. या परप्रांतीय आक्रमकांचे वाढदिवस पाठ करणे, त्यांच्या सणावळी लक्षात ठेवणे, तहाची कलमं पाठ करणे, ह्यांनी त्याची रंजकता जाते. इतिहासातनं शिकण्यासाठी तो जो ज्या प्रेरणादायी पद्धतीने शिकवायला पाहिजे तो शिकवला न जात नाहीये, त्यासाठी माध्यमं शोधायची होती. मग याच्यात मोशन पोस्टर्स येतात, आमचं ॲप येत आहे लवकरच की ज्याच्यामध्ये आम्ही योद्ध्यांची ओळख करून देतोय. आमच्या लक्षात अजून एक असं आलं की भिंतीवर उलटा लटकतो म्हणून स्पायडरमॅन नाही आवडत मुलांना, तो तसा दाखवला जातो. स्वराज्यासाठी लढलेले योद्धे, त्या काळात काही सेल्फी युग नव्हतं, त्यामुळे ते कसे दिसायचे हेच माहिती नाही आपल्याला. शिवछत्रपतींची पण प्रवाशांनी केलेल्या वर्णनांवरून आपल्याला आज शिवछत्रपतींच्या मूर्तीला काहीतरी आकार देता येऊ शकतो. तसं बाकीच्यांचं कुठं आहे? तानाजीराव कसे दिसायचे किती जणांना माहिती आहेत? सो आम्ही स्वराज्यासाठी लढलेल्या 70 योद्ध्यांना चेहरे द्यायचा प्रयत्न केला. आपली माती आपली माणसं किंवा भारतातले अस्सल सुपर हिरोज, मुलांचे सुपर हिरो हे योद्धे व्हावेत, असं आमचं धोरण होतं, असं आमचं ध्येय आहे आणि त्याच्यावरती आम्ही काम करतोय. सो या बोर्ड गेममध्ये, या स्वराज्यपटात जरी 22च योद्धे तुम्हाला साथ देत असतील तरी तुम्ही आमच्या वेबसाईटवर, ॲपवरती ज्यावेळी पाहाल त्यावेळी तुम्हाला 70-80 योद्ध्यांना आम्ही दिलेले चेहरे दिसू शकतील. सो उदाहरण द्यायचं झालं तर हे जे होते अगदी समोरच आहे म्हणून मी द्यायला हरकत नाही की आपलं अज्ञान किती आहे हे मी थोडंसं उदाहरणाने सांगतो. हे रामजी पांगेरा. रामजी पांगेरा हे स्वराज्याच्या पायदळात होते, अगदी तरुण योद्धा होता
अफजल वधाच्या वेळी रामजी पांगेरांनी तलवार चालवण्याची हौस कशी फेडून काढली असे वर्णनात्मक श्लोक आहेत जे शिवभारतात शिवछत्रपतींच्या आत्मचरित्रात्मक ग्रंथात आहेत. रामजींचा उल्लेख शिवछत्रपतींनी असा केलाय की हा माझ्या पंचाग्नींपैकी एक. कणेरगड राखताना कणेरगडाच्या युद्धाच्या वेळी दिलेर खान नावाचा मुघल सेनानी ज्यावेळी आपल्यावरती चालून आला 20,000चं सैन्य घेऊन, त्यावेळी रामजींनी 700 जणांना कौल दिला मागितला की चला माझ्याबरोबर आज निदान करावायचं आहे, म्हणजे एंड गेम इज हिअर थोडक्यात रामजी म्हणाले होते. आणि ते 700 जणांना घेऊन 20,000च्या सैन्यावरती चालून गेले. 40 जखमा अंगावर घेतल्या. हा 20,000चं मुघल सैन्य पळून लावलं. या युद्धात रामजी मारले गेले होते. स्वराज्यासाठी सर्वोच्च बलिदान करणारा हा योद्धा किती जणांना माहिती होता? 700 जणांना घेऊन 20,000च्या सैन्याविरुद्ध लढायचा विचार करणं किती इम्पॉसिबल आहे हे केलेले आपले पूर्वज होते. ही भावना कमालीची प्रेरणा देते. आव्हानं समोर आल्यानंतर खचायचं नसतं, तुमचा निर्धार पक्का असेल तर लढता येतं हे रुजवलं जाऊ शकतं. त्यांच्यातनं ही प्रेरणा मिळू शकते. आणि अशा गोष्टी जर मुलांना भेटत राहिले, आपल्या योद्ध्यांच्या माहिती मिळत राहिल्या, जे या खेळातून आणि अनेक माध्यमातून आम्ही करायचा प्रयत्न करतो, तर मग ही अस्मिता जिवंत राहील. ह्या गेमनी एक बेंचमार्क सुद्धा अचीव केला आहे. आपण टॉय कॅथनबद्दल जाणून घेऊया. आणि तुझी टॉय कॅथन काय आहे, त्या मागची कहाणी, कसं झालं, एक संपूर्ण डिटेल सांगा मला. हो. सो बऱ्याच गोष्टी म्हणजे अगदी विज्ञान खगोल ज्ञानपासून मुलांच्या खेळण्यापासून आपण आपली संस्कृती अग्रेसर होती. सापशिडी म्हणा, बुद्धिबळ म्हणा, हे सगळे खेळ भारतात शोध लागलेले आहेत. मग मध्ये खंड पडला. तुम्ही आताच दुकानात जाऊन बघितलं तर 90% खेळणी ही चीनमधून आयात केली जातात आणि 90% खेळणी ही पाश्चात्य संकल्पनांवर बेतलेली असतात. नेमका याच विचारातून भारत सरकारने एक स्पर्धा आयोजित केली होती, टॉय कॅथॉन. भारतीय खेळांच्या संकल्पनांची ती स्पर्धा होती. देशभरातून 19,000 स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. मला प्रचंड अभिमान वाटतो की आपल्या महाराष्ट्रातून गेलेला मावळा हा शिवछत्रपतींचं आयुष्य मुलांना कळण्यासाठी बनवलेला आपला बोर्ड गेम, आपला स्वराज्यपट हा या 19,000 स्पर्धकांमधून जिंकला. आम्ही टॉय कॅथॉन ही कॉम्पिटिशन जिंकली आणि मग आम्हाला एक जे बळ मिळालं की एक उत्साह मिळतो आपल्याला अशा प्रकारचं काही अचीवमेंट झाली. जे इन्स्टिट्यूशन्स आहेत, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स, स्कूल्स असतील, कॉलेजेस असतील, लायब्ररीज असतील, तर तिकडे कोणाला अप्रोच केले का, किंवा तुम्ही मार्केटिंग कोणत्या प्रकारे करता? आत्ता तरी कुठल्याही स्टार्टअपप्रमाणे आमच्या पद्धतीने जे जमतं आम्हाला ते करायचा प्रयत्न करतो. आम्ही शाळांमध्ये पर्टिक्युलरली मावळा वर्कशॉप, मावळ्यांची कार्यशाळा नावाचा एक कॉन्सेप्ट केला आहे. मावळ्यांची शाळा म्हणून एक कॉन्सेप्ट आहे. हा जो इतिहास आहे तो मी जसं आधी म्हटलं तसं खेळातूनच पोचवायला पाहिजे हे काय आमचा आग्रह नाही. खेळ हे वन ऑफ द मीडियम्स आहेत, माध्यमांमधलं एक आहे. कल्पना करा, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी म्हणून शाळांमध्ये 1 तासभर व्हिडिओज आणि ॲनिमेशन्स दाखवलं जातं ज्यात स्वराज्य लढा शिकवला जातो. थोडंसं अवघड वाटतं ऐकायला, पण मनोरंजनात्मक पद्धतीने स्वराज्य लढा. आणि आदिलशाही कुठं होती, निजामशाही कुठं होती हे जर भारतात रंगीत चित्रांनी दाखवलं, मग पुरंदरला कुठे गेले, पहिलं युद्ध कसं झालं, हे आम्ही ॲनिमेशन सिरीज बनवतो आहोत. आणि शाळांमधल्या इतिहासाच्या शिक्षकांना आम्ही इथे बोलून त्यांना ट्रेनिंग देणार आहोत की हे पेन ड्राईव्ह तुम्ही ही घटना अशी समजून सांगा आणि तुम्हाला मुलांना स्वराज्य लढा कळत जाईल. सो त्याच्यावरती पण आम्ही गेल्या एक्सेप्ट केले त्यांनी. हो. साताऱ्यामधल्या 3 शाळा आत्ता त्याच्यावरती काम करतो आहोत आम्ही. आमच्या सांगायला खूप अभिमानास्पद गोष्ट आहे, इंग्रजी शाळा पहिली या मावळ्यांच्या शाळेचा पहिला जो एक भाग आहे की शाळांच्या भिंतींवर कुठली चित्रं असावीत, तर आम्ही स्वराज्य योद्ध्यांची अशी जी चित्रं दिसत आहेत अशी चित्रं लावलेली आहेत. म्हणजे रामजी पांगेरांचं चित्र मोठं लावलं आणि रामजी काय म्हणतायत, तर रामजी मुलांशी संवाद साधतात. मुलांना मी हे केलं होतं, मी अशा लढाईत लढलो, मला हे मिळालं आणि मला रामजींसारखं का व्हायचंय असं एका आशयाचा मेसेज तिथे असतो. रामजींची गुण सांगणारे गोष्ट, शाळेपासून रामजींचं घर किती जवळ आहे असा मॅप दिलेला असतो. सो अशी चित्र आम्ही शाळांच्या कॉरिडोर्समध्ये लावतो, स्वराज्य योद्ध्यांची चित्र, ज्यांनी मुलांना येता जाताच ते एक इन्स्पिरेशन मिळतं, ते त्यांच्यापासून लांब नाही जात.
सो याच्यासाठी आपल्या श्री श्री रविशंकर भुगावचं जे कॉलेज आहे पुण्यातलं त्याच्यामध्ये अशी व्यवस्था झालेली आहे. लवकरच मराठी शाळांमध्ये आम्ही सगळीकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहोत. बऱ्याच शाळांनी स्वीकृती दिली आहे. आता त्या पाईपलाईनमध्ये प्रोजेक्ट आहेत ते होतील ते सुद्धा. मग ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय गेम्स डेव्हलपमेंटमध्ये आहेत का पाईपलाईनमध्ये? आता आम्हाला ज्यावेळी आम्ही बोर्ड गेम घेऊन लोकांपुढे गेलो त्यावेळी लक्षात आलं की पालकांचं असं म्हणणं आहे की हे 5 वर्षांच्या मुलांच्या पुढचं आहे. माझं तर मुलाला अजून 5 वर्ष व्हायला 2 वर्ष आहेत. तर 3 वर्षाच्या मुलांसाठी काय करतात? तर तुम्हाला धक्का बसेल पण भारतात आपल्या 4,000 कोटी रुपयांचे जिक्सॉ पझल्स ते तुकडे तुकडे जोडून चित्र पूर्ण करायचं ह्या कॅटेगरीमधले पझल्स सेल होतात. आम्ही विचार केला तर चित्रच पूर्ण करायचं जोडून तर प्रतापराव गुजरांचं करा, बाजीप्रभूंचं करा. मग त्या धर्तरीवरती हे असे जे वेगवेगळे आहेत. आता हे नौदलांची आमची सिरीज आहे. ओके. हे नौदलातले लढलेले दर्यावरती वीर आहेत. मग पन्हाळगडचं युद्ध पहिलं जे झालं होतं पुरंदरचं युद्ध त्याच्यात लढलेले युद्ध असे 6-7 व्हेरियंट्स आमचे फक्त जिक्सॉ पझलचे येत आहेत. या योद्ध्यांची चित्र जोडणारे मोहीम नावाचा एक खेळ येतोय त्याच्यामध्ये मेमरी कार्ड कम जिक्सॉ पझल असं त्याचं कॉम्बिनेशन आहे. मॅप बेस्ड गेम्स येत आहेत आमचे 2-3 बरंच 150 संकल्पना शिजून तयार आहेत. आता त्या दुकानात आणण्यासाठीचे जे प्रयत्न आहेत ते आता होतील. मास प्रोडक्शन ज्याला म्हणतात. आपल्याला चायनावरून काही शक्यतो आणायचं नाहीये. या बोर्ड गेमची प्रत्येक गोष्ट इथे पुण्यात बनते. आपण कुठून कुठली गोष्ट आयात करत नाही आहोत. म्हणजे खेळाचं चलन जर तुम्ही बघितलं तर हे प्लास्टिकचे होन्स आहेत जे डाय पंच करून केलेले आहेत. हे खूप मोठ्या प्रमाणात बनवायला लागतात. वेगवेगळ्या रंगाचे आहेत. हे सगळं इव्हॉल्व्ह होत होत आता बनत आहे. आता यासाठी तुम्हाला काही कॉम्पिटिशन वगैरे आहे का मार्केटमध्ये? तत्सम खेळांमध्ये कोणी नाहीये आणि ऑनेस्टली म्हणजे प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आली तर आनंदच आहे. म्हणजे अशा प्रकारच्या कॉन्सेप्टवरती लोकांनी काम करावं. आपले संत मंडळी होऊन गेली त्यांच्यावरती होऊ शकतं. अनेक गोष्टींवरती होऊ शकतं आणि आमचा जो प्लान आहे की शिवछत्रपती हे मुलांपर्यंत पोहोचावे ह्याच्यासाठीच्या माध्यमांसाठी आम्ही जो ले डाऊन केला आहे तर 25 वर्ष पुढे एवढं काम आम्हालाच आहे. सो अनेक गोष्टी बाकीचे पण करू शकतात पण सध्या कुठली कॉम्पिटिशन ॲचच नाही आहे. आणि टीमच्या मागे अजून कोण कोण आहे? टीममध्ये अजून कोण कोण? फार महत्वाचं. बऱ्याच वेळा आमच्या इंस्टाग्राम चॅनलवर वगैरे सुद्धा सगळीकडे मी दिसतो. त्यामुळे लोकांना असं वाटतं की हा गृहस्थ सगळं करतो. असं नाहीये. प्रचंड मोठं बळ आहे माझ्या मागे. माझं बेसिकली आम्ही गोदरेजसाठी ज्यावेळी आम्ही ॲनिमेशन्स करायचो त्यावेळी ॲनिमेशन स्टुडिओचे ओनर होते शंतनू कुलकर्णी म्हणून. ते माझं 10 वर्षांपासूनच्या व्यावसायिक संबंधांमुळे मैत्री होती आमची. सो लॉकडाऊनमध्ये ज्यावेळी हे बनलं त्यावेळी म्हटलं की हे दाखवावं कोणाला तरी जो ह्याला चांगलं मूर्त स्वरूप देऊ शकेल. तर मग शंतनूला भेटलो. शंतनूने दोन्ही हातांनी म्हटलं की नाही आपण हे मी फुल फ्लेज याच्यावरती सगळी माणसं लावून करून घेतो. सो त्याचा ॲनिमेशन स्टुडिओमधली 39 जणांनी मिळून हे डिझाईन केलं शंतनूच्या नेतृत्वात. आता हे कम्प्युटरमध्ये जे बनलं होतं सो आपल्या मावळामधला सेकंड पिलर जो आहे तो शंतनू कुलकर्णी त्याचा व्हर्च्युअल स्टुडिओज प्रायव्हेट लिमिटेड नावाचा ॲनिमेशन स्टुडिओ आहे. आणि तिसरं आता हे कम्प्युटरमध्ये छान बनलं. संगणकात दिसणारी गोष्ट प्रिंट होऊन हातात आली की भलतेच रंग दिसायला लागतं. यासाठी प्रिंटिंग तज्ज्ञ असायला लागतो. सो नैसर्गिकतःच म्हणजे शिवछत्रपती करून कसं घेतात तर शंतनूचे पार्टनर जे व्यंकटेश मांडके म्हणून एक मोठं प्रस्थ आहे की जे प्रिंटिंग क्षेत्रात पुण्यात खूप आदराने घेतलं जाणारं नाव आहे. ते सुद्धा संपूर्ण ताकदीनिशी आमच्याबरोबर उभे राहिले. सो तिसरं ट्रायपॉडचा तिसरा पाय म्हणजे व्यंकटेशजी. सो शंतनू व्यंकटेश आणि मी आणि शंतनू यांची पूर्ण लोक व्यंकटेश सरांची पूर्ण लोक अशी सगळी मिळून मोठी टीम आहे. त्यामुळं हा स्टार्टअप असून सुद्धा एवढ्या लांबपर्यंत श्वास घेत आलो आहोत. नवीन नवीन प्रोडक्ट बनवत आहोत. मोठ्या प्रमाणात बनवायला सुरुवात केली आहे. मार्केटिंग करायला लागलो आहोत. दॅट्स बिकॉज एक मोठी ताकद या सगळ्यांची मागे आहे. तुम्हाला असं कधी वाटत नाही का की आता इतिहास आहे. इतिहास 2 प्लॅटफॉर्मवर आहे. बरोबर. एक म्हणजे पुस्तकात OTT प्लॅटफॉर्म डिजिटल आणि दुसरं म्हणजे आपण जाणता राजा बघतो ते लाईव्ह आहे. बरोबर. तर हा गेम आपण लाईव्ह करावा असं कधी मनात आले का? खूपच साधेसा प्रश्न. खूपच आवडता आता सध्या जे खूप चर्चेत आहे बऱ्याच लोकांना ते खूप आवडते ते म्हणजे रणांगण. सो एक संकल्पना होती की बोर्ड गेम तर बनला आपण सेल पण करतोय आणि बोर्ड गेमचे चाहते पण खूप वाढतात. सगळ्यांना बोर्ड गेम एकत्र खेळायचा होता.
तर सगळ्यांना एकत्र खेळायचं ते एका वेळी हा बोर्ड गेम 5-1 जण खेळू शकतात. 50 जणांनी मिळून कसा खेळायचा. सो कल्पना करा की शिवछत्रपतींच्या आयुष्यात घडलेल्या 100 घटना एका मोठ्या पटांगणावर मांडलेल्या आहेत. स्वराज्याच्या तुकड्या बनवून मुलं, मोठी माणसं, कुटुंब असे वेगवेगळ्या तुकड्या बनवून ट्रेमध्ये फासे टाकून हा बोर्ड गेम खेळतायत. ते ज्या ज्या घटनांवर पोहोचतात, मावळ्याची टोपी घालून, चिलखत घालून, त्या घटनाचं विवरण आम्हीच देतोय. आम्ही सांगतोय की इथं काय घडलं होतं. असा स्वराज्य लढा अनुभवत राज्याभिषेकाला पोहोचतात. तर हे किती अफलातून होईल. तो हाच कन्सेप्टला आम्ही रणांगण म्हणतो. हे जिवंत प्रात्यक्षिक आहे आपल्या बोर्ड गेमचं. आणि आपला प्रयत्न आहे लवकरच की जास्तीत जास्त संख्येने मावळा बनवून एका इतिहासात होऊन गेलेल्या राजाचे सैनिक बनून एकाच वेळी त्याचा इतिहास अनुभवण्यासाठी बनवलेल्या खेळाचं जिवंत प्रात्यक्षिक अनुभवणारे एक इव्हेंट बनावा जो विश्वविक्रम करेल. सो आपण लवकर तेही करू. आता रणांगणाची जी आमची लोकप्रियता बघता तेही घडेल असं दिसतंय. आता आपण या गेमकडे बघूया. येस. नॉर्मली आपण डायस बघतो. 1 ते 6 मध्ये चौकोनी असतात, ते वेगवेगळे कलर्सचे असतात टू कीप यू एंगेज. आता हे आपण प्रत्येकाने, माझ्या मते निदान मी तरी ह्याच्या अगोदर हे मी महाभारतमध्ये बघितलं होतं. त्यानंतर मी फक्त डायसच बघितलं. तुम्ही हा आकार निवडलात आणि नाव सुद्धा त्याला फासे दिलेत. काय कल्पना आहे ह्याच्या मागे? ॲक्च्युली क्युबॉइड शेप जो असतो ना, ह्याच्या पॉसिबिलिटीज दान पडायचे 4च असतात. क्यूब असतो त्याचे 6 असतात. 6 जर पडले तर होतं काय, खेळताना तुमची ऐतिहासिक घटना मिस करायचे चान्सेस जास्त होतात. सो क्युबॉइड शेप ज्यावेळी डिसाईड केला त्यावेळी महाभारताची कॉपी करायची असं नव्हतं डोक्यात. पण क्युबॉइड शेपचे पॉसिबिलिटी तुम्हाला जास्तीत जास्त 4 पडू शकतात. म्हणजे तुमच्या घटना किती मिस होतील खेळताना, तर 3. सो प्रत्येक चौथी ॲटलिस्ट घटना मुलांना अटेंड करत करत पुढे जाता यावं म्हणून क्युबॉइड शेप. बरं, आपण गेमच्या डिटेल्समध्ये येऊया. येस. पण मी ते 3 कलर्स बघतोय. स्वराज्य लक्ष्मी आहे आमची, की ही ताम्र मुद्रा जी 100 होनांची आहे आणि त्याच्यावरती आरमाराचं चित्र आहे. ओके. ही रजत मुद्रा आहे, ही 500 होनांची, त्याच्यावरती स्वराज्याचं दुसरं महत्वाचं एलिमेंट म्हणजे दुर्ग, त्याचं चित्र आहे. आणि ही सुवर्ण मुद्रा ही 1000 होनांची, ज्याच्यावरती शेतकरी आहे, आपला वडीराजा आहे. सो मुलांना ह्या पण गोष्टी खेळता खेळता कळायला लागतात. मग तुम्ही हे 3 इमेजेस का डिसाईड केल्या? म्हणजे शेतकरी आहे, ओके, एक म्हणजे शेतकरी, सेकंड इज फोर्ट्स आहेत, दुर्ग आहेत, आणि तिसरं आरमार आहे. आरमार. सो आरमार शिवछत्रपतींनी सुरू केलं त्यावेळेस. आरमार ज्याचं त्याचा समुद्र असं महाराजांची उक्ती आहे. प्रवासी नौकांवरती टॅक्स लादून त्याच्यातनं येणारा कर हा गरजेचा होता, कारण की फक्त शेतकऱ्याच्या करावरती स्वराज्य नव्हतं चालू शकत. म्हणून आरमाराची निर्मिती झाली. मर्चंट नेव्ही सुरू करणारे पहिले राजे म्हणजे शिवछत्रपती. सो मग त्याला होमेज म्हणून 100च्या चलनाच्या कॉईनवरती, होनांवरती आरमार आहे. रजत म्हणजे स्वराज्याचे दागिने, स्वराज्याचं प्रोटेक्शन ज्या स्ट्रॅटेजिक पोझिशनवरनं आपण करू शकत होतो. लहान संख्येच्या सैन्यानिशी मोठ्या संख्येच्या सैन्याविरुद्ध लढण्यासाठी दुर्गांचा उपयोग व्हायचा. सो दुर्ग हे सगळ्यात इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट होता. म्हणून दुर्ग हे रजत मुद्रेवरती आहेत. आणि सुवर्ण मुद्रेवरती 100, ज्याची सगळ्यात मोठं डिनॉमिनेशन आहे. तर हे सगळं कृषीप्रधान आपलं राज्य आणि बळीराजावरतीच सगळं अवलंबून, म्हणजे 18 पगड त्याच्या भोवती विणलेले आहेत. म्हणून सगळ्यात महत्वाचं आणि म्हणून सगळ्यात मोठ्या डिनॉमिनेशनवरती शेतकऱ्याचं चित्र. 1000च्या डिनॉमिनेशनवर शेतकरी. बरोबर. आता आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगू शकाल हा गेम नक्की कसा खेळतात? बरोबर. याच्यामध्ये काय काय एलिमेंट्स आहेत? येस. आणि नंतर आपण बघूया हे इन द बॉक्स काय काय येतं ते. बरोबर. सो प्लीज टेल अस हाऊ. सो बोर्ड गेम काहीसा असा दिसतो. हा बंद असा दिसतो. हा ओपन केला की हा असा ओपन होतो. महाद्वार दुर्गाचं ओपन करून तुम्ही बाजूला करा हा ट्रे. हा बोर्ड बाजूला होतो. सापशिडीवर जसे असतात तसे ह्या पण खेळात 100 घरं आहेत. फरक एवढाच आहे की ही 100 घरं शिवछत्रपती ज्यांच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंत त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना आहेत त्या क्रमाने दिल्यात, ज्या क्रमाने घडल्या होत्या. तुम्ही हा प्रवास शिवरायांचा मावळा बनवून करता. शिवजन्मावरती पासून खेळ सुरू होतो आणि मग क्रमाने पुढे जात तुम्ही राज्याभिषेकापर्यंत येता. म्हणजे 1630 पासूनचा हा प्रवास 1674 पर्यंत त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यात ज्या काय महत्त्वाच्या घटना घडल्यात
चांगल्या वाईट सर्व इथे मेन्शन केलेलं आहे. त्या क्रमाने दिल्यात आणि ज्या क्रमाने घडल्या होत्या. म्हणजे पहिल्यांदा जावळी घेतली, जावळी तोरणा घेतला, लोहगड घेतला, पुरंदरचं युद्ध झालं, जावळी घेतली, मग अफजल आला, अफजलाला संपवलं, मग 3 मोहिमा एकदम काढल्या, मग पन्हाळगडावर अडकले, पन्हाळगडावरून निसटले, शाहिस्ते आला होता, शाहिस्त्याने लूट केली, शाहिस्त्यावर छापा टाकून शाहिस्त्याला हरवलं, मग बसरूरचं स्वातंत्र्य केलं. तेवढ्यात कळलं की मिर्झा राजा परत येतोय पुण्यात. मग मिर्झा राजा आल्यानंतर मिर्झा राजाने लुटलं, त्याच्याविरुद्ध लढणं अशक्य होतं. पुरंदरचा तह झाला, आग्र्याला गेले, आग्र्यावरून सुटका झाली, परत आले, नौदलाने पराक्रम केले, तानाजीरावने सिंहगड घेऊन आग्र्याचा मोडलेला करार आता आग्र्यात घालवलेलं सगळं कमवायची हे सुरू झाली, रेस ज्याला म्हणतात. एवढ्या या सगळ्या प्रवासात इथपर्यंत जे कमवलं होतं ते 80% इथं गमवलं आणि तिथून पुढे इथपर्यंत पुढच्या 2च महिन्यात महाराजांनी गमवलेलं सगळं परत कमवलं. सो तो प्रवास सुरू होतो. खेळता खेळता मग तुम्हाला प्रतापराव गुजरांचं बलिदान, रामजी पांगर यांचं बलिदान, सूर्यराव काकड्यांचं बलिदान, अशा अनेक घटना करत तुम्ही राज्याभिषेकाला पोहोचतो. क्या बात आहे, क्या बात आहे. आता प्रेक्षकांना आपण बघूया की हा गेम कसा खेळतात ते. सो या घटनांवरचा प्रवास तुम्ही महाराजांचा एक मावळा बनून करता. आवडत्या रंगाचं टोकन घ्यायचं आणि शिवजन्म या पहिल्या घरावाटून खेळायला सुरुवात करायची. याच्यात 4 वेगवेगळ्या रंगाचे टोकन्स आहेत. आई बाबा, आजी आजोबा, मुलं मुली सगळे मिळून खेळू शकतात महाराजांचा मावळा बनून. सो टोकन शिवजन्मावरून खेळायला सुरुवात करायची. खेळासोबत फासे दिलेत. हर हर महादेव म्हणून फासे टाकायचेत. हा साधा सापशिडी नाही आहे. सो हा महाराजांची वॉर क्राय जी युद्ध गर्जना होती ती म्हणतच फासे टाकायचे. एका वेळी दोन्ही फासे घेऊन टाकायचे. आता तुम्हाला 2 फासे दिलेत, एक काळ्या बिंदूंचा फासा, एक लाल बिंदूंचा फासा. खेळासोबत अजून एक महत्त्वाची गोष्ट मिळते ते म्हणजे 32 कार्ड्सचा संच मिळतो. ते संच 2 गोष्टींमध्ये डिवाइड होतात. एक योद्धे, शिवछत्रपतींसाठी लढलेले योद्धे 1 ते 22 त्याचे सिरियल नंबर दिलेले त्या क्रमांकाने ठेवून घ्यायचे आणि 1 ते 10 दुर्ग. इतिहासात पहिल्यांदाच शिवरायांसाठी लढलेल्या 22 स्वराज्य योद्ध्यांना कुणीतरी चेहरे द्यायचा प्रयत्न केलाय. सो मुलांना खेळता खेळता तो योद्धा कसा दिसायचा ह्याचं पण थोडासा अंदाज येतो. मग खेळता खेळता तुम्हाला हे कार्ड्स मिळतात. कसे मिळतात तर लाल फास्यांवरचं दान तुम्हाला कार्ड्स मिळवून देतं आणि काळ्या फास्यांवरचं दान तुम्हाला पुढे घेऊन जातं. ज्या घरांवर तुम्ही जाल त्या घटनांना तुम्ही होता तसा अर्थ होतो. आता ह्या 1 ते 100 मध्ये 81वर घर आहे. त्या घरावरती तानाजीरावांनी सिंहगड जिंकला होता. सो खेळता खेळता 81व्या घरावर आलात तुम्ही तर असा अर्थ होतो की सिंहगड जिंकायला तुम्ही पण आहात. विजयी घरात, विजयी मोहिमेत तुम्ही सहभागी झालात म्हटल्यावर बक्षीस मिळायला पाहिजे. म्हणून स्वराज्याच्या खजिन्यातून तुम्हाला स्वराज्य लक्ष्मी मिळते. त्या घरांवरती आकडा दिलेला आहे. जेवढा आकडा आहे तेवढा स्वराज्यातनं मिळतो. हे मिळणारे पैसे आहेत ना, मिळणारी स्वराज्य लक्ष्मी ज्यावेळी अफजल येतो, सुभा लुटतो, शाहिस्तेखान पुण्यात येऊन 3-3 वर्ष थांबतो, अशा ठिकाणी कमवलेलं द्यावं लागतं. खेळाची मजा अशी असते की तुम्ही खेळता खेळता इतकं रिलेट करता त्या मिळण्यावरती की तुम्हाला देताना त्रास व्हायला लागतो. मुलांना खेळता खेळताच कळत जातं की स्वराज्यात कोणत्या घटना कोणत्या क्रमाने कशा कशा घडल्या. एक स्वराज्य लढा हा धगधगता यज्ञ कसा होता हे खेळता खेळता लक्षात यायला लागतं. अफजल मंदिराची हानी करतोय अशा घरांवर आलं तर ते मंदिरं दुरुस्त करण्याची जबाबदारी पेलताना गेलेले पैसे बोचायला लागतात. पुरंदरच्या तहात ज्यावेळी 2000 होऊन जातात त्यावेळी मुलांचे हात कपाळाला जातात आणि त्यांना वाईट वाटायला लागतं. मग त्यावेळी कळतं प्लास्टिकचे पैसे द्यायला त्रास होतोय. त्या काळी शिवरायांना 80% स्वराज्य कापून द्यायला किती त्रास झाला असेल. खेळता खेळता स्वराज्य लढ्याचे क्रम कळतात. या प्रत्येक योद्ध्याच्या आणि दुर्गांच्या कार्डच्या मागे त्या दुर्गांवर घडलेल्या घटनांचे क्रमांक आहेत आणि योद्ध्याचं कर्तृत्वाची घरात दिलेली आहेत. मग आता बाजी पासलकर 3, 13, 14 या घटनांवरती बाजी पासलकरांचं कर्तृत्व आहे. तुम्ही खेळता खेळता 13व्या घरावर आलात पुरंदरच्या युद्धावरती तर तुम्हाला त्या घरावर लिहिलेल्या घटनेने एवढे पैसे मिळतील पण तुमच्याकडे बाजी पासलकर असतील आणि त्यांच्या कार्डवर तो नंबर असेल तर हे स्वराज्यात दाखवलं तर तुम्हाला स्वराज्यात 200हून जास्तीचे मिळतील बाजींबद्दलच्या आदरासाठी. समोरचा प्रतिस्पर्धी खेळतोय, सहस्पर्धी खेळतोय, तो पुरंदरच्या युद्धावरती आला त्याला पण पैसे मिळतील स्वराज्यातनं पण तुम्ही त्याला हे कार्ड दाखवलं तर त्याला तुम्हाला 200हून द्यावे लागतील. आता तुमच्याकडे तो योद्धा आहे जो ऐतिहासिकदृष्ट्या तिथे होता. आपल्याकडे इतिहास कसा शिकवतात. संभाजी महाराजांचा जन्म टिंबटिंब गडावर झाला, करापाठ, परीक्षा झाली सपाट. आता कल्पना करा खेळता खेळता तुम्ही संभाजी महाराजांच्या जन्माच्या घरावर आलात. तुम्हाला 500हून स्वराज्यातनं मिळतील पण तुमच्याबरोबरचा छोटा मावळा पुरंदरचं कार्ड नाचवेल म्हणेल पुरंदर माझ्याकडे 200 मला दे. हे एस्टॅब्लिश करून जाईल की संभाजी महाराज जन्म पुरंदरवर झाला होता आणि त्या मुलाला त्या मावळ्याला आयुष्यभर ही गोष्ट विसरणार नाही तो.
सो खेळता खेळता या घटना कळतात. या प्रत्येक घटनेचा कॉन्टेक्स्ट म्हणजे संदर्भ साठी आम्ही एक पुस्तक दिलं आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषेत एकेका पॅरेग्राफमध्ये या घटनांचा कॉन्टेक्स्ट दिलेला आहे. ज्या घरावर याल तेवढीशी छोटी गोष्ट वाचा. तिन्ही भाषेत आहे, एक्झॅक्ट ट्रान्सलेशन आहे. सो भाषांची पण अडचण येणार नाही. सो मुलांना खेळता खेळता तेवढा संदर्भ वाचला तेवढा इतिहास पक्का होऊन जातो. मग आयर्नमॅन, स्पायडरमॅनच्या ऐवजी आपल्या मातीत घडलेली खरेखुरे योद्ध्यांची माहिती देणारं पुस्तक इथं दिलेलं आहे. हे माझ्या मागे जे रामजी पांगेर आहेत त्यांची माहिती मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये इथं दिलेली. सो खेळता खेळता वाचता वाचता तुम्हाला स्वराज्य लढा कळतो. शिवछत्रपतींचं आयुष्य किती मोठ्या गोष्टींमधून, महाराज म्हटले की घोडा आणि तलवार असं नव्हतं. किती ठिकाणी महाराजांचा पेशन्स, संयम टेस्ट केला गेलेला आहे. किती ठिकाणी महाराजांनी कठोर कारवाई केलेली आहे. अशा अनेक गोष्टी तुम्हाला खेळता खेळता वाचता वाचता कळत जातात. आम्ही असं क्लेम करतो की 5 वेळा हा बोर्ड गेम खेळा, तुम्ही तुमच्या इतिहासाच्या शिक्षकाला अनेक इतिहासातल्या गोष्टी शिवछत्रपतींच्या बाबतीतल्या शिकवू शकाल. इतका हा खेळ खेळता खेळताच शिकवतो. हा जो बोर्ड गेम आहे, या बोर्ड गेम सोबत नक्की आपल्याला काय काय येतं? हो. तर आपल्याला 3 कलर कोड्समध्ये मुद्रा आहेत. नंतर आपल्याला जे आपण कॉइन्स म्हणतो, टोकन तर आपल्याकडे मावळे आहेत. 8 टोकन, 110 कॉइन्स येतात. ह्याच्याबरोबर फासे येतात 2, 3 पुस्तकं येतात. एक पाऊलखुणा पुस्तिका, एक स्वराज्य योद्ध्यांची पुस्तिका आणि नियमांची पुस्तिका, 2 फासे येतात. आणि जिंकता तुम्ही. आता जिंकता कसं, तर तुम्हाला जे कमवलं ते महाराजांच्या चरणी अर्पण करून तुम्हाला जो सर्वात जास्त अर्पण करतो तो जिंकतो. मग त्याला घालण्यासाठी आपण एक असा बॅच दिला आहे. हा बॅच तेव्हा तोच मावळा घालतो जो राज दरबारी महाराजांच्या दरबारात जास्तीचा मान मिळवतो, स्वराज्य जास्त संपन्न करतो, तो मान मिळवतो. सो हा बॅच त्याला मिळतो. 32 कार्ड्स मिळतात. याचा एक संच मिळतो 32 कार्डचा. आणि आता हा मराठीत आहे. अशी ही अडचण असते की इंग्रजी सोपं जातं वाचायला मुलांना, का तर माध्यम इंग्रजी शिकायचं आहे. तर त्याच्याबरोबर आपण वेगवेगळ्या त्याच्याबरोबर 2 शीट्स देतो. याच्याबरोबर पुस्तकं सगळी तिन्ही भाषेत आहेत. याच्याबरोबर इंग्रजी शीट येतं आणि क्लिप्स येतात. आपण 4 क्लिप्स दिलेले आहेत. हे इंग्लिश लावलं त्याला की हा बोर्ड गेम एंटायरली इंग्रजीत होतो. हेच तुम्हाला हिंदीत खेळायचं आहे तर हिंदीची पण शीट दिली आहे. सो मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषेत एकाच वेळी एकाच बोर्ड गेममध्ये मिळू शकतात. असा हा स्वराज्यपट आहे. शेवटचा प्रश्न, बिझनेस म्हणून नाही पण एक हिस्ट्री म्हणून तुम्ही तुमचं सगळं आयुष्य तुम्ही याला डेडिकेटेड केलेलं आहे. बरोबर. तुम्ही जे योद्धे आपल्याला माहीत नाही, बहुतेक जणांना माहीतच नाही, जे इतिहासकार आहेत त्यांना माहिती आहे. आपण त्यांचे हे जे कोण हिरो होते, ज्यांना अजून आता तुम्ही चेहरा देताय, बरोबर, तर सरकारने सुद्धा यावर लक्ष घातलं पाहिजे, त्यांना चेहरे दिले पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे. बरोबर. हे शाळांमध्ये असायला हवं. आणि आपण शासनाकडून असं आलं की शाळांमध्ये पोचवायचं आहे, तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर बनवायचं असेल त्याचा खर्च पण खूप कमी करता येऊ शकतो. आणि गव्हर्नमेंटनी डिसाईड केलेल्या योजलेल्या एका स्पर्धेतूनच आपण जन्म घेतलाय. सो उद्देश बऱ्याच अंशी सेमच आहे. सो येईल समडे. मला अशी अपेक्षा आहे की हे जर शासनाने कंपल्सरी केलं शाळांमधून असण्यासाठी, तर आपल्याला हे मोठ्या प्रमाणात बनवून किंमत कमी करून सगळीकडे उपलब्ध करता येईल. आणि शिवछत्रपतीच का, ह्याच्या पुढचाही इतिहास म्हणजे आता हे जी सगळी संकल्पना आहे ही व्यवस्थित पेटंटेड आहे. ही कशी हे चित्र जी बनली ही जी कॉपीराईट प्रोटेक्ट केलेले आहेत आपण. सो आपण एक अशी इकोसिस्टम बनवू शकतो की पृथ्वीराज चव्हाण यांचं तुम्हाला कर्तृत्व शिकवायचं आहे, तर फक्त एक योद्धा नाही, अनेक योद्ध्यांची याच पद्धतीने जर शिकवलं गेलं. आम्ही जे एक नवीन संकल्पनेवर काम करतोय की तुम्ही स्वराज्य लढा, स्वतंत्रतेचा लढा हे करताय. खेळता खेळता मग तुमचे रस्ते बदलतात. तुम्हाला सावरकरांच्या मार्गाने जायचंय, गांधींच्या मार्गाने जायचंय, सुभाषचंद्र बोसांच्या मार्गाने जायचंय. हव्या त्या मार्गाने जाल तर ते कॉन्सिक्वेन्सेस बदलतात. अशाही गोष्टी म्हणजे कार्ड मिळताना भगतसिंग बरोबर येतात, असंही करता येऊ शकतं. हे करता भरपूर येऊ शकतं. पण अगेन याला जर अगदी शासकीय किंवा प्रशासकीय मदत झाली तर त्याचं स्केलिंग अप म्हणतात किंवा जे मोठ्या प्रमाणात करता येऊ शकतं ते निश्चित. एक पायलट प्रोजेक्ट म्हणून फक्त एक लक्षात आलं, सरकार करेल तेव्हा करेल. पण तुम्ही असं कधी विचार केला की हे जे तुम्ही सेल्समध्ये अगोदर होता, सेल्समध्ये एक स्ट्रॅटेजी असते, एक सेल्स पॉईंट असतो आपला. बरोबर. आपण सेल्स जनरेट करतो. बरोबर. तुम्हाला काही बिझनेस जनरेट नाही करायचा, पण हे प्रत्येक मुलांनी शिकावं. हे सरकारच्या किंवा मोठमोठ्या उद्योजकांच्या लक्षात यावं. उद्योजक मी यासाठी म्हणतो
कारण काही उद्योजक ITI अडॉप्ट करतात, बरोबर ते ITI ला मेंटेन करतात, तिकडच्या मुलांना चांगले इंटर्नशिप आणून देतात, म्हणून उद्योजक हा शब्द वापरला. तर सरकारने उद्योजक येतील तेव्हा येतील, तोपर्यंत आपण एक सेल्स पॉईंट हा शब्द घेऊया. सेल्स पॉईंट म्हणून महाराष्ट्रातल्या काही गावागावांमध्ये किंवा काही डिस्ट्रिक्ट्समध्ये किंवा कलेक्टर लेवल ऑफिसेसमध्ये एक लायब्ररी म्हणून एक 5-6 जर आपण गेम्स डोनेट केले आणि तिथे कोणाच्या सुपरविजन अंडर जर लोकांना किंवा लोकांना आपण म्हणू, मूल असो किंवा थोर असो, त्यांना खेळायचं आपण हे दिलं, तुम्हाला वाटतं की चांगलं इम्प्लिमेंट आणि पेनिट्रेशन होईल म्हणून? अगदी अगदी खूप चांगलं होऊ शकेल. आणि आजकाल कसं आहे, डिजिटल युग आहे, त्यामुळं खेळ खेळायचा कसा ह्याचा एक 20 मिनिटाचा व्हिडिओची लिंक सांगितली की कुणीही ते आत्मसात करू शकतं. आजकालची मुलं तेवढं स्मार्ट आहेत, त्यांना त्याची पण आवश्यकता नाही, बरोबर. त्यांना बघूनच कळेल की कसं खेळायचं. आणि आपलं ऍप पण येत आहे की ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या 100च्या 100 गोष्टी ज्या पुस्तकात वाचायचं पण नाही तुम्हाला, ठीक आहे, ज्या घरावर जर ते नंबर दाबा ती गोष्ट तुम्हाला हव्या त्या भाषेत ऐकता येईल, असं आपलं ऍप लॉन्च होतंय. सो आपण प्रयत्न करतोय की डिजिटल माध्यमातून आपण पोहोचत असू तर तसं करूयात, प्रयत्न सुरू आहेत. खूप छान आहे तुझी. आमच्यासोबत बोलण्यासाठी आणि प्रेक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचण्यासाठी आपले आभार. थँक्यू सो मच. धन्यवाद. खूप आभार. धन्यवाद.